हसू हे एक असं शस्त्र आहे जे दुःख विसरायला लावतं, मन हलकं करतं आणि लोकांना जवळ आणतं. आपल्या भारतात एक अशी कलाकार आहे जिनं आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला हसवण्यात रूपांतर केलं आणि स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवून लाखो लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचं काम केलं. जिचं नाव होतं भारती सिंह. 3 जुलै 1984 रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेल्या भारतीचं बालपण अगदीच साधं होतं. लहानपणीच वडिलांचं निधन झालं होतं आणि आईने 3 मुलांना वाढवण्यासाठी दिवस रात्र एक केलं होतं. घरातली परिस्थिती इतकी कठीण होती की कधी कधी उद्याचं जेवण मिळेल का ही देखील शंका होती. पण या सगळ्याच्या संघर्षातही लहानशी भारती नेहमी सगळ्यांना हसवत असायची. तिच्या बोलण्यात, तिच्या निरागस चेहऱ्यावर एक जादू होती. कॉलेजमध्ये गेल्यावर ती स्पोर्टमध्ये चमकली. राष्ट्रीय स्तरावर आर्चरी आणि पिस्तूल शूटिंग मध्ये तिने भाग घेतला. होय, जर ती कॉमेडियन नसती तर आज कदाचित आपल्या भारतासाठी मेडल जिंकताना दिसली असती. पण नशिबाने तिच्यासाठी वेगळीच दिशा ठेवली होती, लोकांना हसवण्याची. 2008 मध्ये तिला एक मोठी संधी मिळाली, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज. छोट्या कदाची जाडसर मुलगी स्टेजवर आली आणि लल्ली नावाचं पात्र रंगवलं. सुरुवातीला लोकांना वाटलं ही काय करणार, पण काही मिनिटातच प्रेक्षक पोट धरून हसायला लागले. भारतीच्या टायमिंगला, तिच्या चेहऱ्यावरच्या निरागस भावांना आणि भन्नाट पंचलाईन्सला सगळे फिदा झाले. हाच तो क्षण जेव्हा एक साधी मुलगी कॉमेडी क्वीन होण्याच्या प्रवासाला लागली. यानंतर तिच्या आयुष्यात आला कॉमेडी सर्कस. सलग सीझन माजवून सीझन तिनं स्टेजवर आपला दबदबा निर्माण केला. कपिल शर्मा, कृष्णा, सुनील ग्रोवर यांच्यासोबत काम करताना तिनं स्वतःची ओळख ठेवली. एकमेव महिला कॉमेडियन जी प्रेक्षकांच्या हास्याचा केंद्रबिंदू होती. भारती फक्त कॉमेडियन नाही राहिली, तर ती एक उत्कृष्ट होस्ट देखील झाली. इंडियाज गॉट टॅलेंट, डान्स दिवाने, हुनरबाज कितीतरी शोज मध्ये तिनं हसत खेळत नेलं. लोक तिच्या जोक्सवर नाही तर तिच्या हजरजबाबीपणावरही फिदा झाले. अगदी खतरों के खिलाडी सारख्या रियालिटी शो मध्येही तिनं तिच्या आपल्या भीतींवरती हसून मात करताना दिसली. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे संघर्षाची कहाणी होती. तिच्या उंचीवर, वजनावर लोक जोक करत होते, टीका करत होते, पण भारतीनं ती कमजोरीचं शस्त्र बनवलं. ज्या गोष्टीवर लोक हसायचे त्याच गोष्टीला तिनं विनोदात रूपांतर करून त्यांना आणखीन मोठ्याने हसायला भाग पाडलं. 2017 मध्ये तिनं लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केलं. दोघांची जोडी नेहमीच लोकांच्या गोडमस्करीमुळे चर्चेत राहिली. 2022 मध्ये त्यांच्या आयुष्यात एक छोटासा देवदूत आला, मुलगा गोला. आज भारती आईपणही तितक्याच उत्साहाने निभावते आणि प्रेक्षकांनाही हसवत राहते. भारती सिंगचं नाव फोर्ब्सच्या इंडियन सेलिब्रिटी लिस्ट मध्ये आलं आणि आज भारतातील सर्वात अधिक मानधन घेणाऱ्या कॉमेडियनपैकी एक नाव आहे, म्हणजेच भारती सिंग. पण हे यश तिने सहजासहजी मिळवलं होतं का? तर नाही. त्यामागे तिच्या आईचे कष्ट, स्वतःचा आत्मविश्वास आणि सर्वात महत्वाचं लोकांना हसवण्याचं वरदान. आज जेव्हा आपण भारतीचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की हसू ही खरी ताकद आहे. ती फक्त विनोद करत नाही तर लोकांना शिकवते. परिस्थिती कितीही कठीण असो, जगणं हसून शिकावं. आणि भारती सिंग खरंच आपल्याला भारताची हसवणारी कॉमेडी क्वीन ठरली. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.